श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग. भाग क्रमांक 144. श्री महाराजांची काही पत्रे. पत्र क्रमांक 7. परचुरे शास्त्री नंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये पडले. पुढे त्यांना महारोग जडला. जगाने त्यांना दूर लोटले. बायकोला गावात राहणे मुश्किल झाले. मग त्यांनी आत्मश्राद्ध केले व भगवे वस्त्र धारण केले. नंतर ते नालवाडीला आश्रमात जाऊन राहिले. तेथून त्यांचे तळमळीचे पत्र आले. त्याला हे उत्तर. श्रीराम भक्तिपरायण शास्त्री बुवा यांस व्यावहारिक आशीर्वाद व नारायणरूपी स्वरूपास नमस्कार. तुमचे पत्र वाचून प्रकृती बरी असल्याचे ऐकून आनंद झाला. प्रकृती जपावे. परी रघुनाथ भजनी असावे. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व सांगती. परी एक वाटतसे चित्ता, ते दूर होईल एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुखभोग, हे न मानती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव ऐश्वर संपत्ती लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून मातीमोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा, तो न म्हणावा भला. जग त्यागी आपणास, आपण न त्यागावे जगास. हीच देहबुद्धी खास. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपजे देहबुद्धीचे संगती. आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणार येऊ द्यावे भले. आता करा चित्त स्थिर, हृदयी धरावा रघुवीर. सुज्ञाप्रती काय लिहावे, परिसूचनार्थ बोलिले स्वभावे. जे जे आता कराल काही, ती रामाची सेवा पाही. आता रामा वाचून आणावा विचार, कृपा करील रघुवीर. हाच माझा आशीर्वाद. पत्र 8. श्री रंगराव वेंगसरकर यांचे कुटुंबास वेडाचा त्रास होत असे. काही वेळा मोठा कठीण प्रसंग येई. शेवटी रंगराव कंटाळले आणि महाराज मला यातून सोडवा आता, असे त्यांनी पत्र लिहिले. त्याला हे उत्तर आहे. श्रीराम भक्तिपरायण रंगरावजी यास आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले. मजकूर लक्षात आला. आपले कुटुंबास पुन्हा त्रास होऊ लागला हे पाहून वाईट वाटले. रामसेवा करीत असावी. राम इच्छेनेच ते बरे होणार आहे. रामाचे तीर्थ व अंगारा नेमाने देत जावा. तसेच व्यवहारदृष्ट्या तिच्याशी फारसा संबंध न ठेवता तिच्यावर कोणाचा तरी धाक राहील असे वर्तन असावे. भगवंताचे देणे हे त्याचे इच्छेनेच होत असते. आपण त्याचे पाशी मागावे एक. तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी, तू माय घाली पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दाराप्रती. आता रामा नको पाहू अंत, तुझविण शून्य वाटे जगत. ज्याचा ज्याचा केला मी स्वार्थ, ते ते झाले दुःखाला कारण. आता रामा सुखदुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तसे ठेवी, याविण दुजे न मागणे काही. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. भिकारी आला दारी, त्याला दाता दूर न सारी. ही आजवर ऐकिली कीर्ती, धावत आलो रघुपती. आता मनास येई तसे करी, माझे मी पण हिरोनी जाई. ऐसे करावे रामाचे स्तवन,
रक्षण करता एक भगवंत मनी आणून, 8 दिवस वाट पाहून काय ते मला कळवावे, काळजी करू नये कळावे हा आशीर्वाद. पत्र 9. चिरपुटकर नावाचे एक मोठे गुणी गृहस्थ होते. त्यांना अनेक कला येत होत्या. भगवंतावर त्यांचे प्रेम असे, पण भक्ती करण्यामध्ये बाह्यांगावर ते विशेष भर देत. साधकाने किती सांभाळून वागावे हे या पत्रात सांगितले आहे. श्रीराम भक्तिपरायण चिरपुटकर यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले. पत्र वाचून एका प्रकारे समाधान वाटले, पण दुसऱ्या प्रकारे कर्तव्याची विस्मृती कशी होते हे पाहून बरे वाटले नाही. जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम, म्हणून मी सांगतो तो राखावा नेम. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमान वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी साधन हे जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण. कली अत्यंत मातला, गलबला चोहोकडून जरी झाला. चित्त ठेवता रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. आपण होऊन न करावे काही, राम करता सर्वस्व पाही. चित्ती ठेवावा रघुनाथ, मुखाने भगवंताचे नाव. मी करता नव्हे जाणून कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. तेव्हा तुम्हा सांगणे माझे एक, राखावे सदा भगवंताचे अनुसंधान. बाह्य वेशाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जोवर नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण. त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पाहावे उणेपण. सदा घ्या भगवंताचे नाम, जणे कृपा करील रघुनंदन. राम कृपाळू दिनांचा नाथ, तो सर्व काही पाहात. आपले प्रारब्धाने आलेले कर्म, ते त्यास न विसरता करावे जाण. एका जागेवर असावे, एका ठिकाणी प्रेम ठेवावे. नामा परते दुजे न मानावे, एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास. कळावे हा आशीर्वाद. यातील पुढील पत्र आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.